मित्रांनो, पीक विम्या संदर्भात माहिती घेत असताना बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट येत होत्या की बाबा आमच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्यापही या रक्कम वितरित झाली नाही। तुम्ही तर म्हणले होते की 139 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे, 19 कोटी रुपये वाटप सुद्धा झालेले आहेत, अशी बरीच माहिती दिलेली होती, परंतु अद्यापही आमच्या खात्यावर या रक्कम वितरित झालेल्या नाही। तर आपण त्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत। त्या जिल्ह्यामध्ये जवळपास 139 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला होता आणि आपण पाठीमागे एका व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतली होती की 19 कोटी रुपये वाटप सुद्धा झालेले आहेत। तर त्याच विषयी सविस्तररित्या जे कमेंट आलेल्या होत्या त्या कमेंटचं डिस्कशन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। तर व्हिडिओमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेतर, स्वागत आहे कृषी मॅन युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांचे जे प्रश्न होते की बाबा आम्हाला सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आता 1 ते 2 दिवसापूर्वीच्या व्हिडिओला बऱ्याच कमेंट आलेले आहेत। त्याचबरोबर काही शेतकऱ्यांचे इंस्टाग्रामला सुद्धा मेसेज आलेले आहेत। इंस्टाग्राम आयडी जर तुम्हाला पाहिजे असेल तर इंस्टाग्रामचा आयडी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। तुम्हाला काही प्रश्न असतील तर इंस्टाला डायरेक्टली विचारू शकता। तर मित्रांनो, बघायचं झालं तर सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ज्या बऱ्याच प्रश्न होते की बाबा आम्हाला अद्यापही या रक्कम वितरित झाली नाही। जवळपास तालुक्यातील बाजरी, तूर, मका, भुईमुग, कांदा या पिकासाठी शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला होता। तर तालुक्यामध्ये सर्व क्षेत्र जिरायत आहे। या क्षेत्राचे जे पीक विमे वगैरे काढलेले होते त्यात जवळपास शेतकऱ्यांना तूर पिकासाठी जवळपास 2800 रुपये, तर कांदा पिकासाठी जवळपास 5200 रुपये, 5300 रुपये या पद्धतीच्या रक्कम वितरित झालेल्या होत्या। परंतु मित्रांनो, बरेच शेतकरी अद्यापही हे कॅल्क्युलेशन आवेटेड दाखवत आहे। काही शेतकऱ्यांचं, फक्त मंगळवेढा तालुक्याबद्दल बोलत नाही मी, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांबद्दल बोलत आहे की बऱ्याच शेतकऱ्यांचे कॅल्क्युलेशन आवेटेड आहे। काही शेतकऱ्यांचे कॅल्क्युलेशन आवेटेड म्हणजे कॅल्क्युलेशन लोकलायझेशन मध्ये झालेले आहेत, परंतु UTR नंबर बऱ्याच 8 ते 10 दिवसाचा कालावधी लोटलेला आहे, UTR नंबर जनरेट झालेला नाही। त्यानंतर काही शेतकऱ्यांचे UTR नंबर जनरेट झालेले आहेत, परंतु अद्यापही त्यांच्या खात्यावर या रक्कम वितरित झाली नाही। तर मित्रांनो, काळजी करायचं काही कारण नाही। अद्यापही आपल्या जे शेतकऱ्यांचा जे पीक विम्याचा निधी आहे तो कंपनीकडे पेंडिंग आहे। काही शेतकरी संघटनांकडून म्हणा किंवा शेतकरी नेत्यांकडून म्हणा वेगवेगळ्या पद्धतीने बैठका वगैरे घेण्यात आलेल्या आहे, मीटिंग वगैरे घेण्यात येत आहेत आणि सोलापूर जिल्ह्याचे जे उर्वरित शेतकरी आहेत पात्र असून सुद्धा त्यांच्या खात्यावर या रक्कम वितरित झालेल्या नव्हत्या, त्यांचे प्रश्न हे मार्गी लावण्याचं काम सुरू आहे। जवळपास बघायचं झालं मित्रांनो तर पीक विम्याची जी रक्कम आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर जमा करा असे आदेश देखील देण्यात येत आहेत। जवळपास हे जे बैठकीत जे निर्णय घेण्यात आलेले आहेत ते शेतकऱ्यांची जे तुटपुंजी जी रक्कम वितरित करण्यात आलेली आहे त्या शेतकऱ्यांना वाढवून रक्कम द्या। म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे 1000 पेक्षा कमी रक्कम वितरित झालेले आहेत, काही शेतकऱ्यांना जवळपास 400, 500 रुपये, 800 रुपये या पद्धतीच्या रक्कम ज्या शेतकऱ्यांना वितरित झालेल्या आहेत त्या शेतकऱ्यांना वाढवून रक्कम लवकरात लवकर त्यांच्या खात्यावर वितरित करा असे देखील आदेश देण्यात आलेले आहेत। वेगवेगळ्या जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यात वेगवेगळ्या पीक नेत्यांतर्फे, शेतकरी संघटनांतर्फे या बैठकी घेण्यात येत आहेत आणि बैठकी अंतर्गत हे पीक विम्याचे प्रश्न तालुक्यातील, आता मंगळवेढा तालुक्यामध्ये जे 14 कोटी रुपये जे आहेत ते लवकरात लवकर वाटप, 14 कोटी अद्यापही पूर्णपणे वाटप झालेले नाही, ते लवकरात लवकर वाटप करा असे देखील आदेश काढण्यात आलेले आहे। सोलापूर जिल्ह्यातील जे इतर तालुके आहेत तर इतर तालुक्यातील शेतकऱ्यांना सुद्धा या रक्कम वितरित करा असे आदेश काढण्यात आलेले आहेत। कॅल्क्युलेट म्हणजे आवेटेड वगैरे दाखवत आहे, कॅल्क्युलेशन लवकर लवकर करा। LBS 0 मधून तुम्ही लवकरात लवकर लोकलायझेशन मध्ये वगैरे शेतकऱ्यांचं कन्वर्ट करा आणि हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करा असे देखील आदेश देण्यात आलेले आहेत। तर तुम्ही देखील सोलापूर जिल्ह्यातून असाल आणि तुमच्या खात्यावर अद्यापही या रक्कम वितरित झालेल्या नसतील ते सुद्धा मला कमेंट करून सांगा। आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा। लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।